नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चमचमीत असा वांगी भात। नेहमी एकाच प्रकारचा मसाले भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। या भातासोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आमटीची किंवा भाजीची गरज लागणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वांगी भात बनवण्यासाठी या ठिकाणी वांगी कट करून घेतलेले आहेत। जर छोटी वांगी असतील तर वांग्याचे 2 भाग केले चालतील। जर मोठं वांग असेल तर मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असणाऱ्या आकारामध्ये। या ठिकाणी वाटण करण्यासाठी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर। हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे, कारण या वाटणामुळेच तर या वांगी भाताला चव खूप छान येते। हे वाटण करत असताना गरज लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। आणि वाटण एकदम पण बारीक वाटायचं नाही किंवा एकदम जाडसर ठेवायचं नाही, मध्यम असं हे वाटण तयार करायचं आहे। हे वाटण तयार करत असताना हिरवी मिरची फक्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पहा, हे वाटण तयार झालेलं आहे। या ठिकाणी आता वांगी भात बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती तांदूळ आहे। तुमच्याकडे जो कोणता तांदूळ उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता। कोणत्याही तांदळाचा वांगी भात हा चवीला अप्रतिम लागतो। या ठिकाणी अजून साहित्य पाहूया। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, कांदा उभा कट करून घेतलेला आहे, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। या ठिकाणी एका कुकर मध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे। मोहरी जिरे छान तडतडले की त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं। हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान हे परतून घ्यायचं। वाटण छान परतून झाले की त्यामध्ये उभा पातळ कट करून घेतलेला कांदा टाकायचा, बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने टाकायची। या ठिकाणी तेलामध्ये कढीपत्ता टाकला नव्हता, कारण तेलामध्ये कढीपत्ता टाकला की तेल जास्ती उडतं, त्यामुळे मी नंतर कढीपत्ता टाकते। हे छान मिक्स करून घ्यायचं। कांदा टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा, पूर्ण लालसर होईपर्यंत सुद्धा भाजायचा नाही। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची। या ठिकाणी तुम्ही साठवणीचा मसाला टाकला तरी सुद्धा चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं। हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेले वांग्याच्या फोडी टाकायच्या। वांग्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या ठेवायच्या, कारण पटकन शिजतात, त्यामुळे वांग्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या करून टाकायच्या आहेत। वांग्याच्या फोडी टाकल्यानंतर सुद्धा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं। 1-2 मिनिटं वाफ द्यायची, म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते वांग्याच्या फोडीमध्ये छान मुरतात। 2 मिनिटानंतर पहा, झाकण काढून पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कारण सर्व मसाले वांग्याच्या फोडीमध्ये मुरल्याशिवाय सुद्धा या भाताला छान चव येत नाही। हे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचं। या ठिकाणी गरमच पाणी ओतायचं, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येते। आणि जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी जर तांदूळ असतील तर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। पहा, पाणी ओतल्यानंतर हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। पाण्याला छान उकळी आल्यानंतरच तांदूळ यामध्ये टाकायचे आहेत। पाण्याला छान उकळी आलेली आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, भिजवत ठेवायची गरज नाही, फक्त धुवून घ्यायचे। तांदूळ यामध्ये टाकायचे। तांदूळ सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत। भात हा करत असतानाच भाताचा एवढा छान वास सुटलेला आहे, खरंच खूप चवीला तर अप्रतिम लागतो। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित भात शिजला जातो। तुम्हाला एकदमच जास्ती मऊ हवा असेल तर अजून एखादी शिट्टी जास्त केली तरी चालेल, पण 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड होईपर्यंत वाफेवरती छान मऊसूत भात शिजला जातो।
कुकर थंड झाल्यानंतर पहा, झाकण काढून पाहू शकता किती छान भात तयार झालेला आहे। एकदम मऊसूत भात तयार आहे। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। अशा प्रकारचा वांगी भात तुम्ही नक्की एकदा बनवून पहा। खरंच चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। तुम्हाला जर चपाती भाकरी करायचा कंटाळा आला असेल किंवा आमटी करायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा फक्त भात जरी केला तरी पुरेसा होतो। यावरती किसलेलं सुक्क खोबरं टाकायचं आहे। हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।